आज आपण एका अत्यंत कुतूहल निर्माण करणाऱ्या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. या सखोल विश्लेषणात सर्वांचे स्वागत आहे. हो, आणि हा विषय खरोखरच खूप खूप मोठा आहे. अगदी. अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बोलणार आहोत, ज्यांच्या केवळ नावातच एक प्रचंड वजन आणि इतिहास दडलेला आहे. महाभारतातील अत्यंत सामर्थ्यवान व्यक्तिमत्व. भीष्माचार्य. हो, भीष्माचार्य. आणि आपल्याकडे आज माहितीचा एक उत्तम खजिना उपलब्ध आहे. प्रोफेसर सुभाष जगताप यांनी लिहिलेला तो विस्तृत दस्तऐवज ना, भीष्माचार्य द ग्रेट वॉरियर. बरोबर, तोच दस्तऐवज. आणि सोबतच एक अतिशय बोलकं चित्र आहे आपल्याकडे, ज्यामध्ये पांढऱ्या दाढीचे तेजस्वी चेहऱ्याचे भीष्माचार्य युद्धभूमीवर चिलखत घालून अत्यंत रुबाबदार अवस्थेत उभे आहेत. ते चित्र बघूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाची कल्पना येते. एकदम खरंय. आणि या सगळ्याबरोबरच त्या दस्तऐवजाच्या शेवटी नवीन टिप नावाचा एक अगदी छोटा पण विचार करायला लावणारा संदर्भही आहे. त्यावर आपण पुढे सविस्तर चर्चा करूच. नक्कीच. पण आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणाचं जे मुख्य ध्येय आहे ना, ते महाभारताची तीच कथा पुन्हा सांगणं हे अजिबात नाहीये. नाही, मुळीच नाही. तर भीष्म या शब्दाचा खरा अर्थ काय, त्यांची ती अफाट ताकद, त्यांची राजगादीवरची निष्ठा आणि त्यांनी तारुण्यात घेतलेल्या एका अत्यंत कठोर शपथेमुळे एका शपथेमुळे सगळंच बदललं. हो, संपूर्ण मानवजातीवर, त्या काळातील इतिहासावर आणि राजकारणावर त्याचा कसा परिणाम झाला हे समजून घेणं हा आपला मुख्य उद्देश आहे. एका माणसाची अफाट ताकद आणि त्याच्या मूल्यांचा हा थक्क करणारा प्रवास आहे. चला, हे जरा उलगडून बघूया. नक्कीच. एका अजेय योद्ध्याच्या मानसिकतेचा, त्याच्या जडणघडणीचा आणि त्याच्या अत्यंत कठीण अशा निर्णयांचा हा एक परिपूर्ण अभ्यास आहे. हो, यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांचा हा संपूर्ण प्रवास केवळ युद्धापुरता किंवा तलवारीपुरता मर्यादित नाहीये. म्हणजे तो त्याहून खूप मोठा आहे. अगदी. हा प्रवास राजकारण, अढळ निष्ठा आणि त्याचवेळी वाट्याला आलेली प्रचंड मोठी मानसिक हतबलता यांचा एक अत्यंत गुंतागुंतीचा पट आहे. आणि या सगळ्याची सुरुवात त्यांच्या शिक्षणापासून होते, जे पाहणं खूपच रंजक आहे. कारण आपण सामान्यपणे महाभारताची कथा ऐकतो तेव्हा शंतनू राजा आणि गंगामाता यांची कथा आपल्याला माहीत असते. हो, ती प्रसिद्ध कथा. गंगेने आपल्या या 8व्या मुलाला जन्म दिल्यानंतर शंतनू राजाला सोडलं आणि ती त्याला घेऊन निघून गेली. तिने त्याचं नाव देवव्रत असं ठेवलं. आणि नंतर स्वतःच त्याला शंतनू राजाकडे आणून सोपवलं. हो, त्यामुळे त्याला गांगदत्त असंही म्हणतात. पण गंगेने त्याला राजाकडे सोपवण्यापूर्वी जे काही घडलं, त्या देवव्रताच्या शिक्षणाचा जो भाग आहे तो खरोखरच थक्क करणारा आहे. तो वाचताना खरोखरच अंगावर काटा येतो. हो, कारण देवव्रताचं शिक्षण म्हणजे खऱ्या अर्थाने तत्कालीन ज्ञान, तत्वज्ञान आणि युद्धकलेचा एक मास्टर क्लास होता असं मी म्हणेन. मास्टर क्लास अगदी योग्य शब्द आहे हा. गंगेने आपल्या मुलाला राजवाड्यात ठेवून सामान्य शिक्षण दिलं नाही. तिने देवव्रताला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं आणि थेट देवतुल्य ऋषीमुनींकडून त्याला तयार केलं. त्यातले तपशील ऐकून आपण थक्क होतो. त्यातून देवव्रताच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे समजतात. विचार करा, राजकारण आणि राजाची कर्तव्य कशी असावीत याचे धडे त्याला साक्षात देवगुरू बृहस्पती आणि असुरांचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडून दिले गेले. म्हणजे एकाच वेळी देवांचं आणि असुरांचं राजकीय तत्वज्ञान त्याला शिकायला मिळालं. बरोबर. वेद आणि शास्त्रांचं ज्ञान वसिष्ठ आणि चवन ऋषींनी दिलं. बापरे. आणि ब्रह्मदेवाचे सर्वांत ज्येष्ठ पुत्र सनतकुमार यांनी देवव्रताला मानसिक आणि आध्यात्मिक विज्ञानाचे धडे दिले. एक मिनिट, म्हणजे तो फक्त एक योद्धा नव्हता, तर तो एक प्रशिक्षित राजकारणी आणि तत्वज्ञानी सुद्धा होता. अगदी. पण मला दस्तऐवजातला एक भाग खूप वेगळा वाटला. भृगु ऋषी आणि मार्कंडेय ऋषी यांनी देवव्रताला यतींचा धर्म शिकवले असा उल्लेख आहे तिथे. हो, आहे तसा उल्लेख. तर तो सर्वात महत्वाचा धागा आहे. अच्छा. यतींचे धर्म म्हणजे जगाचा त्याग करून जंगलात जाणं नव्हे, तर समाजात, राजवाड्यात राहूनही सर्व प्रकारच्या मोहांपासून अलिप्त राहणं, सत्तेत असूनही सत्तेचा मोह न ठेवणं. अरेच्छा, म्हणजे हे खूपच प्रगल्भ आहे. हो ना. हे शिक्षण मुद्दाम दिलं गेले असावं, कारण पुढे जाऊन भीष्मांना आपलं संपूर्ण आयुष्य याच अलिप्ततेच्या तत्वावर जगावं लागणार होतं. ही एक प्रकारची मानसिक तयारी होती. पूर्वतयारी म्हणूया आपण. आणि या आध्यात्मिक पायावर कळस चढवला तो त्यांच्या युद्धकलेच्या तालमीनं. हो,
आणि ती तालीम साक्षात भगवान परशुरामांकडून, जे स्वतः विष्णूंचा अवतार मानले जातात. विचार करा. त्यांच्याकडून देवव्रताने युद्धकला आत्मसात केली आणि देवांचा राजा इंद्राने त्यांना अनेक दिव्य अस्त्रे प्रदान केली. ज्या माणसाचे गुरु असे साक्षात देव आणि महान ऋषी असतील, त्याचं सामर्थ्य किती अफाट असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. अगदी बरोबर. ज्या सोर्समधनं आपण माहिती घेतोय त्यात एक भन्नाट गोष्ट दिलीये. शंतनू राजा एकदा गंगेच्या किनाऱ्यावर फिरत असताना त्याने पाहिलं की गंगेचा तो अफाट प्रवाह एका तरुण मुलाने स्वतःच्या बाणांचं एक भक्कम धरण बांधून अडवला होता. आणि तो तरुण स्वतः देवव्रत होता. हो, हा प्रसंग फक्त शारीरिक ताकदीचा नाही, तर त्याच्याकडे असलेल्या इंजिनिअरिंग आणि स्ट्रॅटेजिक बुद्धिमत्तेचाही पुरावा देतो. पाण्याच्या प्रवाहाला बाणांनी अडवणं हे अत्यंत अचूक गणिताचं काम आहे. अगदी तंतोतंत. आणि म्हणूनच जेव्हा हा सर्व गुण संपन्न देवव्रत हस्तिनापूरला परत आला, तेव्हा प्रजेने त्याला डोक्यावर घेतलं. त्याला राजा शंतनूचा वारसदार घोषित करण्यात आलं. पण खरा नाट्यमय वळण इथेच येतं. हो, इथे हा विषय खरोखरच खूप रंजक होतो. आपण सर्वांना माहिती आहे की राजा शंतनू सत्यवती नावाच्या एका कोळी महिलेच्या प्रेमात पडला. आणि पण सत्यवतीचे वडील दाशराजने अट घातली. हो, त्यांनी अट घातली की सत्यवतीचा मुलगाच हस्तिनापूरचा पुढचा राजा बनेल. शंतनू राजाने ती अट नाकारली, पण तो आतून पूर्णपणे तुटला, नैराश्यात गेला. जेव्हा देवव्रताला हे समजलं, तेव्हा तो थेट दाशराजकडे गेला आणि त्याने एका क्षणात आपल्या राजगादीवरच्या हक्काचा त्याग केला. पण इथेच थांबून चालणार नव्हतं. दाशराजला शंका होती की भविष्यात देवव्रताच्या मुलांमध्ये आणि सत्यवतीच्या मुलांमध्ये सत्तेसाठी संघर्ष होईल. आणि इथूनच देवव्रताच्या आयुष्याला ती कलाटणी मिळाली, ज्याने इतिहासाची पानं कायमची बदलून टाकली. बरोबर. त्याने दाशराजची शंका कायमची मिटवण्यासाठी आजीवन ब्रह्मचर्य पाळण्याची भयंकर प्रतिज्ञा केली. म्हणजे जन्मभर विवाह करणार नाही आणि अपत्यही होऊ देणार नाही. जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर ही खूप मोठी गोष्ट होती. स्वर्गातून फुलांचा वर्षाव झाला आणि अत्यंत कठोर प्रतिज्ञा करणारा आणि ती पाळणारा, या अर्थाने त्यांना भीष्म हे नाव मिळालं. पण जर आपण थोडा प्रॅक्टिकल विचार केला, जर तो इतका हुशार होता, त्याला राजकारणाचे धडे खुद्द बृहस्पतींनी दिले होते, तर त्याने ती शपथ घेण्याआधी भविष्याचा विचार का नाही केला? राजगादी अशा वारसदारांच्या हाती सोपवणं, जे कदाचित राज्याला सांभाळू शकणार नाहीत, हा निर्णय एका अर्थाने हस्तिनापुरासाठी घातक नव्हता का? हाच तर या महाकाव्यातील सर्वात मोठा विरोधाभास आहे. म्हणजे कसं? भीष्मांनी त्या क्षणी राज्याच्या प्रॅक्टिकल भविष्यापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक निष्ठेला आणि वडिलांच्या सुखाला जास्त महत्त्व दिलं. त्यांनी घेतलेला तो निर्णय एका अर्थाने अत्यंत उदात्त होता. हो, उदात्त तर होताच. पण दुसऱ्या बाजूने पाहता तो हस्तिनापूरच्या भविष्यातील सर्व राजकारणाचा, महाभारताचा युद्धाचा आणि त्यातील गुंतागुंतीचा मुख्य पाया ठरला. एका व्यक्तिक भावनेपोटी घेतलेल्या निर्णयाने संपूर्ण राज्याला संकटात ढकललं. हां, त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा ट्रॅजिक पॉइंट आहे. अगदी. आणि या अफाट त्यागानं भारावून जाऊन शंतनू राजाने त्यांना तो प्रसिद्ध वर दिला. इच्छामरण. हो, इच्छामरण. स्वतःच्या मृत्यूची वेळ स्वतः ठरवण्याचा अधिकार. या वरदानामुळे भीष्म जवळजवळ अमरच झाले होते. पण इथे त्यांच्या आयुष्यातील एक अतिशय क्लेशदायक बाजू समोर येते. एका बाजूला त्यांचं अफाट सामर्थ्य आणि दुसऱ्या बाजूला त्यांची मूक हतबलता. त्यांच्या सामर्थ्याबद्दल बोलायचं तर, ज्या परशुरामांनी पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांचा 21 वेळा पराभव केला होता, त्या स्वतःच्या गुरुला भीष्मांनी एका न्याययुद्धात हरवलं. बापरे. जो माणूस विष्णूच्या अवताराला पराभूत करू शकतो, त्याची ताकद काय असेल? जरासंधासारखा बलाढ्य राजा, ज्याला बघून लोक थरथर कापत, तोही भीष्मांच्या भीतीने हस्तिनापूरकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत नसे. आणि सगळ्यात मोठा आरेच्छा प्रसंग तर महाभारताच्या युद्धातला आहे. आपण नेहमी ऐकतो की भगवान श्रीकृष्णांनी युद्धात शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा केली होती. हो. पण भीष्मांचा युद्धभूमीवरचा तो रौद्र अवतार इतका भयंकर होता, ते इतक्या प्रबळपणे युद्ध करत होते की साक्षात श्रीकृष्णाला स्वतःची प्रतिज्ञा मोडून भीष्मांवर हल्ला करण्यासाठी सुदर्शन चक्र हाती घ्यावं लागलं. जो देव जरासंधाला 17 वेळा हरवू शकतो, त्याला एका माणसासमोर, त्याच्या प्रतापासमोर आपली प्रतिज्ञा मोडावी लागली. आणि विराट युद्धाच्या वेळीही जेव्हा अर्जुनाने संमोहनस्त्र वापरलं होतं
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, संमोहनस्त्र हे असं शस्त्र होतं जे समोरच्या संपूर्ण सैन्याला एका झटक्यात गाढ झोपेत किंवा बेशुद्ध अवस्थेत ढकलून देईल. बरोबर. या अस्त्राने कौरवांच्या महारथींना बेशुद्ध केलं होतं, पण या अस्त्राचा भीष्मांवर काहीही अजिबात परिणाम झाला नाही. त्यांची शारीरिक आणि मानसिक ताकद अभेद्य होती. हो, पण या सामर्थ्यासोबतच त्यांच्या आयुष्यातली ती शोकांतिका आपल्याला विसरून चालणार नाही. सत्यवतीला दिलेल्या वचनामुळे आणि सिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याच्या शपथेमुळे ते अक्षरशः एका अदृश्य साखळदंडात अडकले होते. आपले पुतणे धृतराष्ट्र आणि त्यानंतर त्यांची नातवंडे कौरव आणि पांडव यांचे ते केवळ रक्षक बनून राहिले. त्यांना दुर्योधनाचा पांडवांबद्दलचा मत्सर स्पष्ट दिसत होता. तो कसा अधर्माने वागत आहे हे त्यांना पूर्णपणे ज्ञात होतं. हो, आणि ते आतून अत्यंत अस्वस्थ होते. पण कुटुंबाचे प्रमुख म्हणून ते सर्व काही मूकपणे सहन करत राहिले, हतबल साक्षीदार बनले. त्यांची मनापासून इच्छा होती की धर्माचाच विजय व्हावा, पण स्वतःच्याच शपथेमुळे त्यांना अधर्मी राजाच्या आज्ञांचं पालन करावं लागलं. आणि हाच मोठा मानसिक संघर्ष महाभारताच्या युद्धातही पाहायला मिळतो. सलग 10 दिवस भीष्माचार्य कौरवांचे सेनापती होते. त्यांनी दुर्योधनाला वचन दिलं होतं की ते दररोज पांडवांच्या 10,000 शूरयोद्ध्यांना मारतील. आणि त्यांनी ते तंतोतंत पाळलं. पण त्याचवेळी त्यांनी हेही सांगितलं होतं की ते 5 पांडवांना मारणार नाहीत. पहिल्या 10 दिवसात भीष्मांनी पांडवांच्या सैन्याची इतकी भयंकर हानी केली की पांडव पूर्णपणे हताश झाले. अशा या अजेय योद्ध्याला थांबवायचं कसं, हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न होता. यातून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जो माणूस युद्धात कधीच हरू शकत नाही, ज्याला मृत्यूही त्याच्या इच्छेशिवाय स्पर्श करू शकत नाही, त्याला कसं थांबवणार? तर पांडवांना थेट भीष्मांकडे जावं लागलं. आणि धर्माचा विजय व्हावा अशी इच्छा असलेल्या भीष्मांनी स्वतःच आपल्या मृत्यूची रणनीती त्यांना सांगितली. त्यांनी पांडवांना शिखंडीला अर्जुनाच्या पुढे उभं करण्याचा सल्ला दिला. स्त्री होता आणि स्त्रीवर किंवा स्त्री म्हणून जन्मलेल्या व्यक्तीवर शस्त्र न उगारण्याचं भीष्माचं ठाम तत्व होतं. याच त्यांच्या तत्वाचा, त्यांच्या रूलबुकचा फायदा घेत शिखंडीला ढाल बनवून अर्जुनाने भीष्मांवर बाणांचा वर्षाव केला आणि त्यांना बाणांच्या शय्येवर पाडलं. पण बाणांच्या शय्येवर पडूनही त्यांचा प्रवास तिथेच संपला नाही. इच्छामरण असल्यामुळे त्यांनी लगेच प्राण सोडले नाहीत. त्यांनी योग्य वेळेची वाट पाहिली. सूर्याचं उत्तरेकडील मार्गक्रमण म्हणजेच उत्तरायण सुरू होण्याची आणि हिवाळ्यातील माघ महिन्याच्या शुक्ल अष्टमीची त्यांनी प्रतीक्षा केली. हो, आणि या काळातही अक्षरशः शरीराची चाळण झालेली असताना त्यांनी युधिष्ठिराला राजधर्म आणि राजाच्या कर्तव्यावर अत्यंत सखोल उपदेश केला. हाच तो भाग आहे जिथे प्राध्यापक जगताप यांनी दस्तऐवजात मोक्षाची एक अतिशय वेगळी आणि सुंदर संकल्पना मांडली आहे. म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक बाजूचं विश्लेषण. अगदी. मोक्ष म्हणजे फक्त मृत्यूनंतर मिळणारी मुक्ती नाही. बाणांच्या शय्येवर असताना भीष्मांनी जी मानसिक अवस्था गाठली होती ती म्हणजे मोक्ष. त्यांनी आपली बुद्धी पूर्णपणे शुद्ध करून ती ईश्वराला समर्पित केली होती. शारीरिक वेदनांच्या पलीकडे जाऊन त्यांनी जिवंतपणेच ती मुक्ती अनुभवली होती. आपण मगाशी जे यतींचे धर्म आणि अलिप्ततेचं शिक्षण यावर बोललो. हो, त्याचंच हे फळ होतं. सर्व काही गमावूनही, अत्यंत वेदनेत असूनही मनाने पूर्णपणे शांत आणि अलिप्त राहण्याची ती अवस्था. त्यांच्या या शुद्ध बुद्धीमुळेच त्यांनी कधी स्वतःसाठी सत्तेची लालसा ठेवली नाही. पण इथेच या दस्तऐवजात एक अतिशय वेगळा आणि आधुनिक वळण घेणारा मुद्दा येतो, जो महाभारताच्या या कथेला थेट आजच्या जगाशी जोडतो. हो, आणि तो नवीन टिप नावाचा जो संदर्भ आहे तो खरोखरच वाचण्यासारखा आहे. लेखकाने म्हटलं आहे की महाभारत युद्धात मानवजातीचं जे महाभयंकर आणि कधीही भरून न येणारं नुकसान झालं, त्याला दुर्योधनाचा हट्टीपणा जितका कारणीभूत होता, तितकाच भीष्मांच्या या युद्धातील सहभागही जबाबदार होता. कारण एका अर्थाने ते या सगळ्या विनाशाला वेळीच थांबवू शकले असते, पण त्यांनी आपल्या वैयक्तिक शपथेला मानवतेपेक्षा मोठं मानलं. यातून जे सामान्य सैनिकांचे बळी गेले त्याची जबाबदारी त्यांच्यावरही येते. आणि याच पार्श्वभूमीवर प्रोफेसर जगताप यांनी एका समकालीन जागतिक राजकारणाचा संदर्भ दिला आहे. त्यांनी अमेरिका-इराण युद्धाचा उल्लेख करून एक प्रश्न उपस्थित केला आहे. जेव्हा दोन मोठ्या सत्ता किंवा दोन मोठे अहंकार एकमेकांसमोर उभे राहतात, तेव्हा मानवजातीला वाचवण्यासाठी अशा विनाशकारी युद्धांमधून नक्की कोणी माघार घ्यायला हवी? इथे एक गोष्ट आपल्या श्रोत्यांसाठी स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. हो, नक्कीच. या चर्चेतून आपण किंवा मूळ लेखक कोणत्याही विशिष्ट राजकीय बाजूचं, मग ती डावी असो वा उजवी, किंवा कोणत्याही देशाचं समर्थन करत नाही आहोत.
आपण केवळ मूळ दस्तऐवजात लेखकाने मांडलेला विचार आणि त्याने विचारलेला प्रश्न जसाच्या तसा समोर ठेवत आहोत. बरोबर. जुन्या काळातील हट्टीपणा आणि युद्धाचे परिणाम या तत्वाची आधुनिक जगाशी सांगड घालण्याचा हा लेखकाचा प्रयत्न आहे. हा मानवी मानसिकतेचा आणि नेतृत्वाच्या जबाबदारीचा प्रश्न आहे. जेव्हा नियम, शपथा किंवा अहंकार विवेकावर मात करतात तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. भीष्मांचं जीवन आपल्याला याच गोष्टीवर क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच चिकित्सक विचार करायला लावतं. हो, केवळ एखादा नियम पाळणं किंवा घेतलेल्या शब्दाला चिकटून राहणं नेहमीच पुरेसं नसतं. माहितीचा अतिरेक असलेल्या आजच्या जगात आपण जे निर्णय घेतोय त्याचा व्यापक परिणाम आजूबाजूच्या लोकांवर काय होतोय हे समजून घेण्याची लवचिकता आपल्याकडे असायला हवी. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय? या संपूर्ण प्रवासातून श्रोत्यांसाठी शिकण्यासारखं काय आहे? आपण पाहिलं की एखादी व्यक्ती कितीही ज्ञानी असो, अफाट शक्तिशाली असो किंवा नीतिमत्तेची मूर्ती असो, जर ती एका अंधनिष्ठेच्या किंवा न बदलता येणाऱ्या शपथेच्या आहारी गेली तर ती किती असहाय्य होऊ शकते. अगदी. जाता जाता यावर आधारित एक अतिशय प्रक्षोभक आणि महत्वाचा विचार इथे मांडावासा वाटतो, ज्यावर सर्वांनी विचार करायला हवा. आपण पाहिलं की भीष्माचार्यांना स्वतःचा मृत्यू कधी व्हावा हे निवडण्याचा अधिकार नक्कीच होता. तो त्यांना मिळालेला वर होता. पण त्यांच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहिल्यावर असा प्रश्न पडतो की स्वतःचं आयुष्य कसं जगावं याचा अधिकार खरोखर त्यांच्याकडे उरला होता का? हा खूप खोल विचार आहे. तारुण्यात एका क्षणी भावनेच्या भारात घेतलेल्या एका शपथेने त्यांचं संपूर्ण पुढचं आयुष्य एका अदृश्य साखळदंडात जकडून टाकलं होतं. त्यांना हवे तसे निर्णय घेता आले नाहीत. जर आपणही आपल्या भूतकाळात घेतलेल्या काही निर्णयांना, काही अटींना परिस्थिती बदलली तरी तसेच घट्ट धरून बसलो, जुन्या भूमिका सोडायला तयार नसलो, तर आपण खरोखरच स्वतंत्र आहोत की आपणही नकळत स्वतः तयार केलेल्या विचारांच्या आणि हट्टीपणाच्या बाणांच्या शय्येवरच झोपलो आहोत? यावर नक्की विचार करा. भूतकाळातील निर्णयांचं आणि जुन्या विचारसरणीचं ओझं वर्तमान आणि भविष्याला कसं अंधकारमय करू शकतं याचं यापेक्षा मोठं उदाहरण इतिहासात सापडणं कठीण आहे. याच सखोल विचारासोबत आपली आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. एका नव्या, रंजक आणि तितक्याच विचार करायला लावणाऱ्या माहितीसह आपण पुन्हा भेटूया.